तर आज सकाळ सकाळी निघालो होतो कॉलेजला. दोन होतो बाय अशी गाडी चालली होती खतरनाकमध्ये. त्यातून आमचा मयूर रायकर असला कडकमध्ये चालला होता. काय नेमकं श्रीगोंद्याला काय नियोजनानं चालला होता काय माहीत. त्याला तर स्कॉलरशिप बी भरायची नव्हती, आम्हाला तिघांनाच भरायची होती. तरी बी मयूरभाई फुल कडकमध्ये चालला होता. म्हणलं चल भाऊ आता चाललाय तर काय. मग काय गेलो श्रीगोंद्यात गेल्यानंतर आठवलं की आधी जेरॉक्स काढायच्या होत्या. मग जेरॉक्स कुठं काढायच्या तर डायरेक्ट गेलो स्नायपर भाऊकडे. स्नायपर भाऊ गाळा नंबर 30मध्ये होताच. मग काय तिथं स्नायपरकडून जेरॉक्स वगैरे काढल्या. त्यानंतर मयूरचं ATM मध्ये काय काम होतं ते केलं. मग कॉलेजला गेलो, जमा वगैरे केलं सगळं. नंतर आलो घरी आल्यावर काय सनीबाईन ती म्हणले कीर्तनाला जायची. मग काय आलो कीर्तनाला डायरेक्ट. कीर्तनाला आलतो तर इथं गणेशला चहा प्यायची तलब झाली ती. मग काय गणेश भाई गेला डायरेक्ट चहा प्यायला. गणेशला चहा प्याता सनीला बी चहा पिऊ वाटला. मग काय सनीभाई बी लगेच चहा प्यायला गणेशसोबत. गणेशने परत 2 कप आणली. गणेश भाई चहाच लई तलब. मग काय तिथं प्रेमदेव बी होता. प्रेमदेव बी लगेच चहा प्यायला होताच. काय त्यानंतर बसलो एका जागी निवांत येऊन. पाय फिया पडून झालं त्यातून सनीबाईचं काय चालू होतं काय माहीत, कोणावर गप्पा आणत होत काय माहिती. सनील म्हणलं इकडे बघ आपल्या ब्लॉगमध्ये बघ. सनीबाईने त्याची जरा ॲक्टिंग दाखवली. त्यानंतर लई गार वाजायला लागलो होतं. डायरेक्ट आलो इकडे जेवण करते जेवणाच्या तिकडं. मग काय तिथं बसलो होतो शेकताना इथं प्रेमदेव भाऊ लगेच कामाला लावला होता. तर सांबारच्या बादल्या नेऊन ठेवायला लावले होते. आणि इथं चूल पेटवायची तर नवीनच टेक्नॉलॉजी. इथं डायरेक्ट हवा मारायची मशीनने जाळ पेटत होती. नवीन टेक्नॉलॉजी थंडगेवडीतच असणार. त्यानंतर म्हणलं आता पाया पडायला जावा तर मक्कार गर्दी होती. ती गर्दी संपत वरचं परत लईच मोठी रांग लागली. म्हणलं आता नंतरच पाया पडा. मग काय निघालो घरी निघालो होतो ते ट्रॅक्टरचं इथं चढाव 2 टायले घेऊन चालला होता. त्या ट्रॅक्टरवर जाईना काहीच होईना. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.